खराब आहे. चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल सर्वात सिनियर अंपायर म्हणून नक्कीच गणना केली जाते सूर्यकांत मोरे सरांची. नक्कीच त्याच्यानंतर आमचे गोकुल पाटील सर असतील, दिनेश नाईक सर असतील. टॉपेज लागते मिस टायमिंग शॉट. तिकडे फिल्डर उपस्थित आहे, चूक होणार नाही. परतावा लागेल बॅटरला मैदानाच्या बाहेर. लागणारा हा पहिला धक्का प्रिन्स इंटरप्राइजेस या टीमला. यावेळेचा फटका देखील हवेत खेळले. तिकडे फिल्डर उपस्थित आहे, ते फक्त ऑडियन्स म्हणून असणार आहेत. चेंडू त्यांना बीट करून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार दर्जेदार केपीएल षटकार. अप्रतिम काय शॉट होता, काय टायमिंग होते या फटक्यामध्ये. अफलातून शॉट आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर भरपूर जनरेट केली आणि नक्कीच बघतो आपण हा एक शक्ती प्रदर्शन तुम्हाला पाहायला मिळतोय. ताकदीचा प्रचंड वापर. जबडा तोर फटका होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एक खेळाडू बाद. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना प्रिन्स एंटरप्राइजेस या टीमची धावसंख्या 14. चला बे कमी घ्या प्लीज. गोकुल पाटील सर, आपण खेळाडूंना लगेच सूचना करायच्या आहेत, थोडीशी घाई करा. हॅलो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 14 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात म्हणता येईल. 14 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. आफ्टर फर्स्ट ओव्हर 14 रन्स विथ द लॉस ऑफ 1 विकेट. आशिष हॅज ब्रॉट इन टू द अटॅक नाउ फॉर द सेकंड ओव्हर. आशिष उमराटकर, द मॅन, हॅज ब्रॉट फॉर द सेकंड ओव्हर. द बॅट्समन will be facing him. His name is हरेश जोशी. हरेश जोशी या ठिकाणी आता फलंदाजी करतायत आणि निश्चितच मोठे फटके खेळण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. चला घाई करा प्लीज. बघा नक्कीच मगाशी देखील आम्ही त्याच गोष्टीचा उल्लेख केला. वेळेवरती नक्कीच सामने होणं गरजेचं आहे. प्रत्येकी षटकाच्या नंतर आपण एकत्र येऊ नका ही नम्रतेची विनंती आहे. आपण जेवढ्या दरम्यान घाई कराल तेवढ्या दरम्यान आपल्याला लवकर सामने कव्हर करता येतील. या तरी गोष्टीची नोंद घ्यावी प्लीज. घाई करा प्लीज. स्कोर एकूण 14. सेकंड ओव्हर मध्ये बॉलर आशिष उमराटकर. फुल टॉस होता, टर्न करण्याचा प्रयत्न होता. चेंडू दरम्यान ऑन साइडला फक्त दिशा दिली, ते चांगली फिल्डिंग झाली. चेंडू शोधून फेक करेपर्यंत रनआउटची विकेट या दरम्यान इथनं नसणार आहे. कारण का बेल्स आपण बघतो दरम्यान खाली पडल्याच नाहीयेत आणि क्रिकेटचा नियम जो असा आहे की बेल्स कंपल्सरी जमिनीवरती पडणं गरजेचं आहे विकेट घेण्यासाठी. तसं काय झालं नाहीये. स्कोर 15. 15 वरती. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज लागली. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. अप्रतिम झेल या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट हॅन्डमॅन मध्ये अप्रतिम आणि सुंदर. परतावा लागेल बॅटरला मैदानाच्या बाहेर. लागणारा प्रिन्स एंटरप्राइजेस या टीमला धक्का दुसरा. शनीनाथ यांनी मात्र अप्रतिम झेल पकडलाय. चला बॅटर थोडंसं घाई करा, लवकर आहे प्लीज. स्कोर दरम्यान 15 वरती आहे. भाविक आलाय. भाविकनं पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पारितोषिक जिंकला देखील होता. अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला.
मात्र रिद्धी सिद्धी ग्रुपला विनंती असणार आहे की आपण थोडासा दरम्यान वेळाची देखील काळजी घ्यावी. प्रत्येकी षटकाच्या नंतर किंवा प्रत्येकी विकेट आल्याच्या नंतर आपल्याला एकत्र यायचं नाही. 25 मिनिटं आपल्याला दिली गेली आहेत. त्या 25 मिनिटामध्ये पहिलं डाव, खेळाचा पहिला डाव कम्प्लीट होणं गरजेचं असणार आहे. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून तुम्हाला दरम्यान टेलिकास्ट पाहायला मिळेल. आमचे मित्र प्रथमेश आणि त्यांच्या नक्कीच तमाम सहकारी सुंदर आणि उल्लेखनीय दरम्यान कामगिरी करत असताना टेलिकास्टचा बिग बॉस. फटका सुंदर आहे, तिकडे फिल्डर देखील उपस्थित, मात्र चूक झाली. भाविक चांगला टच मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. चांगली बॅटिंग त्याने दरम्यान पहिल्या डावामध्ये पहिल्या मॅच मध्ये केली होती आणि आता मात्र एक सोपा झेल त्याचा ड्रॉप झालाय. संधी मात्र इथनं मिळाली भाविकला. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे स्कोर एकूण आपल्याला पाहायला मिळते 17 वरती. तुम्हाला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. चुका होत असताना आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. इथे जर चुका केल्या तर या दरम्यान सामना जिंकता येणार नाही. मॅच जर जिंकायची असेल तर 100% कमिटमेंट देणं गरजेचं असतं. हा दरम्यानचा हा चेंडू खराब आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आपल्यापर्यंत आलाय. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर होता. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावा 19 अल्पेश आमच्यासोबत जॉईंट आहेत ऑफिशियल गुणसंख्या लेखक आणि भिवंडी तालुक्यातील नक्की एक नामांकित स्कोरर म्हणून त्यांची नक्कीच वळणी लागते. सुंदर गुणसंख्या लेखक. नेक्स्ट बॉल, चांगला चेंडू होता अगोदरच कळल्या बॅटर. चेंडूने बॅटचा संपर्क नाही, डॉट बॉल आला. आता मात्र कमबॅक करत असताना चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बॉलर आशिष. हा दरम्यानचा फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. चेंडू शोधून फेक करेपर्यंत वेगानं दुसरी धाव कंप्लीट करत असताना दरम्यानचा हा चेंडू दरम्यान अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल आहे. थोडासा उशीर नक्कीच घेतला अंपायराने, नक्कीच वेळ घेतला. बघूया आपण रिप्लेमध्ये. अंपायरचा निर्णय व्हाईट बॉलचा आपल्यापर्यंत आला आणि डिसिजन अप्रतिम आहे. अप्रतिम डिसिजन आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरी गुड डिसिजन फॉर द अंपायर गोकुल पाटील सर. मगाशी देखील मी उल्लेख केला की नक्कीच भरपूर वर्ष त्यांच्याकडे अनुभव आहे. भरपूर वर्षापासून ते भिवंडी तालुक्यामध्ये दरम्यान अंपायरिंग करत आहेत. सूर्यकांत मोरे सरचे एक ज्येष्ठ अंपायर आहेत आणि आमचे गोकुल पाटील. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, बीट केला. इथना दरम्यान बघतो आपण फिल्डरला. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 चौकार. अप्रतिम फटका पाहायला मिळाला बॅटमधनं आणि चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या पुढे सरकतीये. धावसंख्या होते ती 25. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद झालेले आहेत 25 धावांच्या मोबदल्यात. चला, कोणत्या प्रकारची टीम मीटिंग नकोय? दोन ओव्हरचा केस संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस 25 धावा स्कोर बरोबरती आहेत. चला, नक्कीच वेळाची पाबंदी असणार आहे. या पुढच्या दोन्ही टीम खेळण्याच्या दृष्टिकोनाने मात्र आपल्याला रेडी राहायचं. लगेचच इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल.
यानंतर होणारा सामना जो आहे हेवन एंटरप्राइजेस आणि विहान एंटरप्राइजेस या दोन्ही संघांमध्ये. चला घाई करा प्लीज, पुन्हा पुन्हा नक्कीच त्याच गोष्टी सांगणं योग्य नाही. बॉलर रोशन, चला आपण षटकाला सुरुवात करायची प्लीज. रोशन पाटील, करेक्शन आहे, रोशन म्हात्रे आहेत. या दरम्यानचा चेंडू चांगला फटका देखील या दरम्यान तेवढे चांगले खेळले तिथे डीप मध्ये फिल्डर उपस्थित, थोडीशी करा फिल्डिंग झाली, बॅकअपसाठी खेळाडू उपस्थित होते. चेंडू शिचून फेक करेपर्यंत धावा मिळतील 2 आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर 27. 27 धावा आपल्याला मात्र स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेचा आताचा मात्र आपल्याला चेंडू भरपूर चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय, चांगली बॉलिंग रोशन म्हात्रेची. नेक्स्ट बॉल बागपुरा जाऊन कट करण्याचा प्रयत्न, फटका हवेत खेळले, तिथे मात्र झाली खराब फिल्डिंग. दुसरा धावेचा प्रयत्न आता या दरम्यान केला जात होता, इथनं धाव मात्र फक्त आणि फक्त मिळणार आहे एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर एकूण दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय 28. 28 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. तिसरं षटक या दरम्यान मार्गस्थ असताना. चला नक्कीच वेळ थोडासा कमी घ्या, आपण भरपूर वेळ जातोय. प्रत्येकी मॅचला जर एवढा वेळ लागला तर मॉर्निंग तो होईल आपल्याला. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट हवेत खेळले, तिकडे फिल्डर उपस्थित आहे, चूक होणार नाही. अप्रतिम झेल आणि आता मात्र भाविकचा इथनं खेळ संपला या मॅच मध्ये. भाविकला नक्की संधी मिळाली होती, मात्र झेल तिथं पकडला. सर्वेशनं चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग. 8 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी आणि प्रिन्स इंट्रापाज टीमच्या आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. स्कोर बरोबर 28 धावा आहेत. 30 षटकाचा खेळ मार्गस्थ असताना संघ या दरम्यान थोडासा आपल्याला बाकफुटला पाहायला मिळतोय. षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आम्हाला अल्पेश सांगत असताना 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हव्या तशा धावा पाहायला मिळत नाहीयेत. खरं तर या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागतील, धावा बनवाव्या लागतील, आक्रमकता दाखवावी लागेल फलंदाजांना. त्याला आउट कसा देऊ आता? आउट कसा देऊ त्याला? डॉट करू ना त्या पहिले. नियम क्लिअर करायचे ना, स्पर्धा क्लिअरची विषय क्लोज. चला अंतिम चेंडू आहे या षटकातील. फक्त आपण केपीएलचे जे काही नियम आहेत, भरपूर सुंदर नियम बनवले गेले आहेत, कारण का 40+ खेळाडू देखील या टीम मध्ये असणार आहेत. प्रत्येक टीम मध्ये रेग्युलरचे देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कल्पेश आला आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल, यावेळेचा हा फटका छण केला आहे, तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. भरपूर चांगले फिल्डिंग झाले. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू शोधून फेक करेपर्यंत वेगानं आदरमानी दुसरी देखील धाव कंप्लीट झाली आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर एकूण आपल्याला दरम्यान पाहायला मिळतोय
30 या आकड्यावरती, म्हणजे चांगली सरासरी आहे. 3 वर्ष अखेरीस एक चांगली सरासरी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. 30 धावा स्कोर बोर्ड वरती. चला या दरम्यान शेवटची 7 मिनिटं बाकी आहेत 2 षटकांसाठी. टाइम आम्ही मगाशी मॅच केला होता. 7 मिनिटांमध्ये 2 षटक हाताळायचे आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमना. प्लीज This is going to be a fourth over, and Ashish has brought into the attack. Now the score on the scorecard is 30 with a loss of 3 wickets. Rajan Patil has gone, and then wicket of Santosh. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. मला पंचांकडनं ऑफिशियल कॉल आलेला आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. आशिष या ठिकाणी गोलंदाजी करतोय. And this is beautifully hit. That was in the air and he clears the distance. The stroke by Pranay. Pranay. What an excellent stroke that was. Middle of the bat using his entire power and sends beyond the rope, and that has gone for the 6. Beautiful 6. And with this 6 now the score moves up to 36 on the scorecard. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. काय अप्रतिम फटका पाहायला मिळाला. आशिषच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि प्रणयने या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. षटकाराने या ठिकाणी खातं उघडतोय. आणि नोचा इशारा करतायत पंच. एक्स्ट्रा खेळाडू बाहेर होते 38 सर्कलच्या. एका साईडला 6 खेळाडू आणि त्याच कारणास्तव त्या ठिकाणी पंचांनी नो घोषित केलेला आहे. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज. अंपायर फ्री हिट असणार आहे. येस, पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. यावेळी ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात सुरक्षित. आणि फ्री हिटचा फायदा निश्चितच या ठिकाणी घेऊ शकलेले नाहीयेत फलंदाज. यावेळी पाहू शकाल रक्षात्मक रीतीने खेळलेला आहे. जमिनी लगतचा फटका लॉंग ऑनला त्या ठिकाणी चेंडू जातोय आणि दरम्यान या ठिकाणी एक धाव सहज मिळतीये. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या आता होते 38 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी या ठिकाणी आशिष करतोय. आशिषच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता, तो नो चेंडू होता. आतापर्यंत आपण पाहू शकाल जवळजवळ 8 धावा खर्च केल्यात. शॉर्टपिच चेंडू बॅटच्या मधोमध घेतलाय आणि फुल पॉवरफुल पाहूया. नाही म्हणता येणार, जेल निश्चितच सुटलाय.
काय जबरदस्त चेंडूला अडवलंय. जवळजवळ आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात. शनी यांनी जबरदस्त चेंडूला, भाविकने त्या ठिकाणी अप्रतिम चेंडूला अडवलं आणि काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जवळजवळ तो फटका षटकार होता, परंतु चेंडूला अडवलं आणि 2च धावा मिळाल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल होत असताना पाहू शकाल आपण. आता या ठिकाणी प्रणय आणि कल्पेश डावाला सावरत आहेत, चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आशिष पुन्हा एकदा मुंडोरांकडनं सज्ज होत असताना गोलंदाजी टाकण्यासाठी. डेड बॉल चेंडूला रिलीज केले नाहीये. पुन्हा एकदा या ठिकाणी तयार होतील मुंडोरांकडनं. यावेळेला हवेत आहे, पाहूया शॉर्ट पॉइंटचा खेळाडू त्या ठिकाणी आणि निश्चितच दुसरा झेल सुद्धा सुटतो. या अगोदर भाविकने प्रयत्न केला होता, चांगला झेल घेण्याचा प्रयत्न, झेल सुटला आणि यावेळी सुद्धा आपण पाहिलं शॉर्ट पॉइंटला दर्शनने यावेळी आता झेल सोडलेला आहे. 2-3 झेल जवळजवळ सोडलेले आहेत. या अगोदर सुद्धा झेल सुटला होता. यावेळेला जोरात बॅट फिरवली होती, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला टाकलं गेलं. ब्लॉक होलमध्ये चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात नाही, यष्टी रक्षकाच्या हातात. काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजीचं प्रदर्शन. अजूनही चेंडू या ठिकाणी शेष आहेत, ते म्हणजे एक चेंडू शेष आहे. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला सुंदर फटका पाहूया, परंतु हवेत बराचसा वेळ आहे आणि झेल सुटतोय. त्याचा फायदा निश्चितच फलंदाजाला मिळेल आणि यासोबतच 3 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. आणि सोबतच या ठिकाणी 4थ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर झालेली आहे 44. 44 runs on the scorecard after 4 over. 14 runs have come in this over. Ashish has given in the first ball. There was a 6. Ashish Umratkar has given in his first over 11 runs, and then now in his second over 14 runs. That means he has given total 25 runs. He has given in his 2 overs, and he has claimed 1 wicket. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. After 4 overs, 44 runs on the board with the loss of 3 wickets. Pranay and Kalpesh, both the batsmen right now on the crease. Both the batsmen are doing good partnership between these two. And Pranay, who is playing on 10, and with him Kalpesh is playing on just 5. Vision English speaking course. You can join today and learn fluent English. धावसंख्या आतापर्यंत 44 झालेली आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर. गेंदबाजी के लिए यहाँ पर गेंदबाज आ चुके हैं. जयदास को लाया गया है गेंदबाजी के लिए. जयदास भुईर गेंदबाजी के लिए आक्रमण के तौर पर लाया गया है उनको. और देखना होगा आखिरी ओवर में किस तरीके से गेंदबाजी करेंगे और कितने रन खर्च करेंगे. हालांकि दयानंद ने पहला ओवर फेंका था, 14 रन खर्च किए थे. एक महत्वपूर्ण विकेट उन्होंने लिया था. उसके बाद आशीष को गेंदबाजी के लिए लाया. दूसरे ओवर में 11 रन खर्च किए. तीसरे ओवर में रन आए थे रोशन द्वारा 5. नेवर की पहली गेंद ब्लॉक होल में, जिसे क्या जबरदस्त कोशिश की है उन्होंने. और ये देखिए आउट होते हुए बल्लेबाज विकेट कीपर आशीष द्वारा क्या जबरदस्त कैच उन्होंने लिया है. हालांकि इससे पहले हमने देखा था काफी कैचेस छूटे थे, और इस समय देखा नेवर के पहली ही गेंद पर आशीष द्वारा क्या लाजवाब यहां पर कैच उन्होंने पकड़ा है.
और ये चौथे विकेट का पतन होता हुआ यहां पर आउट होने वाले बल्लेबाज प्रणय, जो कि आउट हो चुके हैं 10 रन बनाकर। और इस बीच अभी बल्लेबाजी के लिए नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर। बाबू यहां पर आ चुके हैं बल्लेबाजी के लिए। आखिरी ओवर प्रगति पथ पर। जयदास अगर यहां से विकेट हैट्रिक लेते हैं तो 2000 दिए जाएंगे हैट्रिक के लिए। इस बीच हवा में गेंद, और ये देखिए कैरी नहीं हुई थी, आगे आकर रोकने की कोशिश थी लेकिन गेंद सीधी जाएगी सीमा रेखा पार 4 रनों के लिए। क्या बढ़िया स्ट्रोक खेला था। ये देखिए एक्शन रिप्ले में, बिल्कुल बढ़िया स्ट्रोक बल्ले के मध्य से खेला, और ये देखिए गेंद सीधी सीमा रेखा पार। सुमित म्हात्रे यांच्याकडनं जयदाससाठी पारितोषिक जर हॅट्रिक घेत आहेत तर 2000 दिले जातील। फिर से एक बार जयदास अपने गेंदबाजी ट्रैक पर। इस बीच ये देखिए करारा ड्राइव किया है मिड विकेट क्षेत्र में, एक टप्पे कप खाकर गेंद को रोका गया, और इसी के साथ ये रन भी उन्होंने पूरा किया है। 1 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 49 हो चुका है। 49 रन्स अब तक हो चुके हैं। शॉर्ट पिच गेंद, हाफ ट्रैकर गेंद थी जिसे हुक करने की कोशिश थी, लेकिन शॉर्ट फाइन लेग पर काफी बढ़िया फील्डिंग, गेंद को रोका गया। तब तक 1 रन तो आसानी से पूरा करते हुए ये दोनों बल्लेबाज, और इसी के साथ 50 रन पूरे हो चुके हैं प्रिंस एंटरप्राइजेस के पहले बल्लेबाजी करते वक्त टॉस जीतने के बाद। अभी भी 2 गेंदें शेष है इस ओवर की, जरूर बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश करेंगे बल्लेबाज। इस बीच ये देखिए बिल्कुल बढ़िया ड्राइव रक्षात्मक तरीके से खेला मिड विकेट क्षेत्र में, जहां पर 2 रन आसानी से प्राप्त होते हुए दोनों बल्लेबाजों को थोड़ी सी अड़बड़ाहट जरूर वहां पर, और इस बीच 2 रन की मदद से स्कोर 52 पर जाकर पहुंचा है। विहान के कप्तान और हेमंत एंटरप्राइजेस के यस, दोन्ही टीमच्या कॅप्टन लवकरात लवकर संपर्क साधायचे, वेळ कमी घ्या। और इस बीच देखना जरूरी है क्या निर्णय, लेकिन ये काफी बढ़िया गेंदबाजी, और इसी के साथ यहां ओवर की समाप्ति, पहले पारी की समाप्ति। प्रिंस एंटरप्राइजेस टॉस जीतने के बाद रन बनाए हैं 52 और 53 रनों का लक्ष्य रखा है रिद्धि सिद्धि ग्रुप के सामने। और टॉस के लिए माइक्रोफोन पर आएंगे सुनील पवार। कॅमेरामॅन अनेक अनेक धन्यवाद राहुल। तर माझ्यासोबत दोन्ही संघाचे संगणक आहेत आणि दोन्ही उच्च कोटीचे खेळाडू आहेत। दोन्ही संघाच्या संगणकाचं मनपूर्वक स्वागत आहे। तर हेमंत एंटरप्राइजेस विपक्ष पाहणार आपण विहान एंटरप्राइजेस या दोन्ही संघादरम्यान। तर आमचे प्रमुख मान्यवर टॉस बॉक्समध्ये तर आपण पाहतोय यांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। तर काटा अशी मागणी आहे
आणि आलं इथं मात्र काटा आलाय. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. हेमंत इंटरप्राइज संघाचा संघ नाही का, नो डाऊट सातत्याने उल्लेख करतोय आम्ही. इथं नाही तर आउट ऑफ कुठं पण गेला खेळ असला खूप मोठं नाव आहे. नावाप्रमाणे पहिल्या सामन्यात खेळ पण दाखवलाय. त्यापूर्वी मात्र KPLचे 5 पर्वत पाहतोय आपण. एक पूर्ण कालेर गावाला एका मंचावर आणण्याचं काम ज्या आयोजकाच्या माध्यमातून घेतलं, मनपूर्वक त्यांचा आभार आहे. काय बोलशील? नाही, खूप दिवसापासून आमची इच्छा होती की रजनी स्पर्धा खेळवायची आणि ते कुठेतरी ते आमच्या प्रयत्नाला यश आलं आहे. आणि एक तर चांगल्या प्रकारे एक रजनी प्रस्ताव होता आणि त्याच्यात सगळे गावकरी, ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामस्थ म्हणजे सगळ्यांचा आम्ही आभार आहोत. सगळे खेळाडू, सगळे माझे प्लेयर, सगळ्यांचा आम्ही आभार आहोत. प्रत्येकाने मेहनत घेऊन ही रजनी स्पर्धा खेळवायचा प्रयत्न केला आहे. जे स्वप्न तुम्ही 5 वर्षापूर्वी पाहिलं त्याचं साकार होते पाहतोय आपण. तर जाऊया आपण. नाणेफेक जिंकलेली आहे सर्वप्रथम. पहिला सामना सहज खिशात टाकलेला आहे. म्हणजे हे दुसऱ्या सामन्यामध्ये एवढं अवघड कठीण आवड नसेल. नाणेफेक जिंकले, काय निर्णय असेल? बॅटिंग करणार. 5 षटकामध्ये पहिल्या सामन्यात असं वाटलं होतं की खूप डावाचं डोंगर उभा करेन. जेव्हा तू बाद झाला तेव्हा मात्र असं वाटलं की 60 चाकडा पार करेल. काय बोलशील? तुझ्या व्यतिरिक्त कुठल्या बॅट्समनकडे अपेक्षा असेल? पहिलाच सामना होता. माझे खेळाडू सगळे खेळाडू चांगले आहेत, पण पहिलाच सामना थोडं दडपण होतं त्यांच्यावर. मी बाद झालं, थोडी कुठे धावसंख्या थांबली, पण मी 60+ बोललो तेवढे झाले. माझी बरोबर 60+चं टार्गेट होतं, ते झाले. सुनील, सर्वात महत्त्वाचा प्रतिस्पर्धी संघाकडे जर पाहिलं आपण, शरदसारखा एक अतिशय महान चांगला खेळाडू आहे. या संघाच्या अगेन्स्ट सहज सामना जिंकून म्हणजे दुसरा सामना जर जिंकला तर नंतर कुठली परीक्षा येणार नाही. हा सामना जिंकण्याच्या निदान आपण मैदानात उतरणार. नक्की प्रयत्न करू. समोरचा संघ पण खूप बलाढ्य आहे का, शरद पटेल मोठं नाव आहे, त्याच्याबद्दल त्याच्यासमोर चांगलं टार्गेट ठेवणं आम्हाला जरुरी आहे. म्हणून 60+ जाण्याचा प्रयत्न करू आता पण. ऑल दी बेस्ट. माझ्यासोबत शरद, तुझं स्वागत आहे. ज्या प्रकारे मी सुनील दादाला प्रश्न विचारला होता की KPL कालीर प्रीमियर लीग संपूर्ण गावाला एकाच मंचावर आणण्याचं काम ज्या आयोजकाच्या माध्यमातून केलं, या योजनेबद्दल काय बोलशील? सर्वप्रथम मी 40+चे आभार मानतो का त्यांनी जास्त मनावर घेतलेलं. नाणेफेक जिंकलेलं आहे आणि या स्पर्धेचा पहिलाच सामना आहे. काय मानसिक दबाव असेल? कारण की पहिला संघ जर पाहिला त्यांनी सहज सामना जिंकलेला आहे. सुनील पाटीलचा फक्त विकेट काढण्याचा प्रयत्न करू. हा विकेट काढण्यासाठी तुझ्याकडे असे कुठले गोलंदाज असेल की तिच्याकडून खूप अपेक्षा जास्त असेल? मी स्वतः आणि राकेश पाटील. राकेश दादा यांच्याबद्दल काय मनोगत? ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉस बॉक्समधून सूचना अशी आहे की नाणेफेकचा कॉल पाहतोय आपण. इथं मात्र हेमंत इंटरप्राइज संघाकडे गेलेला आहे आणि त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथं मात्र सज्ज आहेत राहुल आणि संदीप बागुल सर. वळूया आता सामन्याकडे. नुकतीच नाणेफेकी सुनील पवार यांनी केली आणि आता हेमंत इंटरप्राइज संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. फलंदाजी स्वीकारलेली. यावेळी पाहू शकाल आपण शॉट पूल केलाय. चेंडू जाईल हा सीमा रेषा पार. चौकार बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी पाहू शकाल. अतिशय सुंदर फटका आणि या चौकाराने सुरुवात केलेली आहे. संतोषच्या पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं चौकार. विजयच्या बॅटमधला हा चौकार. चांगली सुरुवात या ठिकाणी विजयच्या बॅटमधनं पाहायला मिळते. 53 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे प्रिन्स एंटरप्राइजेस संघाने रिद्धी सिद्धी ग्रुप समोर. This time played it in the air, beautifully stroke, beautiful. But there was a fielder who stops that ball in the deep mid wicket region area, and meanwhile the batsman going for the second also, and one and running between, beautiful running between the wicket, quick running between the wicket between these two batsmen. Total score on the scorecard is 6 now. Started with the boundary and we have seen 2 runs on the previous ball. This time goes his back foot, wanted to play big stroke but not able to connect with his bat, and that ball straight to the wicket keeper's hand. Here the batsmen once again had tried to hit the stroke on the onside but could not connect with his bat. This is in the air and let's see, and the ball falls in the no man's land area. There was no one, and after pitching that ball, the mid wicket fielder comes there, and once again we have seen the good fielding, good running between the wicket between these two. Both the batsmen are looking quite busy. They are keeping busy to the scorer as well as both the batsmen are busy. Commentators are busy. Fielders are busy. Everyone is busy right now here
This is the fifth season of this KPL we are watching. The full toss one, but that was collected beautifully by the wicket keeper, and this is the dot ball. It's a beautiful atmosphere around on the ground. Goes his back foot, short arm pull. The ball is traveling down to the backward of the square, and the ball is traveling for the boundary line. For the boundary. 2 boundaries we have seen in this over, and this is the end of the first over. Score on the board is 12 without losing any wicket. Especially Vijay has given a good start. The entire over played by him and scored 12. Now what will you say, Rahul? What do you say about this? हीच एक बघतो चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती 12 धावा आहेत सर, आणि जी सुरुवात आवश्यक होती ती सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट या मॅच मध्ये बघतो आपण 53चं टार्गेट हा सामना जिंकण्यासाठी. मात्र वेळाची पाबंदी असणार आहे, आपण घाई करा. जर घाई केली तर आपल्याला नक्की सगळ्या ज्या मॅचेस आहेत त्या कव्हर करता येतील. जर आपण घाई केली नाही तर मॉर्निंगचे 4 ते 5 कदाचित वाजू शकतील, म्हणून थोडं सहकार्य करा. या दरम्यान जास्त वेळ खर्चित करू नका. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची प्लीज. सभी अभी बल्लेबाजी करने आए थे. मॅचला सुरुवात करायची प्लीज, सहकार्य करा. दरम्यानचा हा चेंडू चांगला चर्न करत असताना फटका. तिकडे फिल्डर इनफिल्ड मध्ये उपस्थित आहेत. धाव मात्र फक्त एकच मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर एकूण 13 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. विजयासाठी या मॅचमध्ये 53ची गरज, म्हणजे अजून या मॅचमध्ये 40 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. रिद्धी सिद्धी ग्रुप या टीमला नक्कीच सर्व ऑनर्स मनापासून आभार, ज्याने नक्कीच टीम विकत घेतल्या KPL साठी. सीझन 5 मध्ये आपण आहोत. त्यावेळेचा हा फटका वेध होता. टॉप एज तिकडे फिल्डर दरम्यान उपस्थित आहेत. चेंडू उचलून फेक करण्यासाठी थोडासा वेळ घेतला आहे आणि त्याचा फायदा लगेचच दोन्ही बॅटरना घेतलाय. 1 शॉट आहे, धाव एकच मिळणार आहे. 2 धावा धावले होते, मात्र धावीतनं मिळणारे एकच. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. 53चं टार्गेट या मॅच मध्ये. तिसरी मॅच आजच्या रात्री येतील, आणि सीझन 5 मध्ये एक वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. डे नाईट शेड्यूल आहे, भरपूर मजा येणार आहे या सीझन मध्ये. आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका हवेत. मिसामिंग शॉट, फिल्डर जेलच्या खाली, जेल ड्रॉप झालाय. कॅचेस विनिंग मॅचेस. पुन्हा एकदा चूक झाली. आता मात्र कीपरच्या माध्यमातून रनआउटची विकेट इथनं यावेळेस मिळणार नाही. 2 संध्या आल्या होत्या एका चेंडूवरती. जेल घेतला असता तर देखील खेळाडू बाद होऊ शकला असता, म्हणजे ते रनआउट देखील कदाचित खेळाडू बाद होऊ शकला असता. मात्र विकेट किपरनं चूक केली आणि त्याचा फायदा होत असताना आता मात्र रिद्धी सिद्धी ग्रुप या टीमला. स्कोर 16. अगोदरच खेळल्या बॅटर ऑन साईडला कॅच होता. चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क या दरम्यान झाला नाही. डॉट बॉल आलाय. चांगली बॉलिंग करत असताना विकेट टू विकेट बॉलिंग केली जाते. राजन पाटील ज्युनियर या षटकामध्ये आपल्याला बॉलर पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती. यावेळेचा फटका सुंदर आहे. तिकडे फिल्डर देखील डीप मध्ये उपस्थित आहेत. फिल्डिंग स्पर्लिंग मध्ये चांगली झाली. उचलून फेक करेपर्यंत पुन्हा एकदा दरम्यान संधी मिळते बॅटरला. 2 धावा आहेत अजून मिळणार आहेत.
आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर 18 वरती आहे. 18 इन अ बोट. स्कोर 18. हा दरम्यानचा हा चांगला चेंडू आहे. अरंदला खेळण्याचा प्रयत्न होता. दांडी गोल खेळली जाते बॅटरची. धक्का दरम्यान लागत असताना इथनं बघतो आपण हा पहिला धक्का रिद्धी सिद्धी ग्रुप या टीमला. स्कोर 18 वरती असताना पहिली विकेट. 2 षटकांचा बघतो आपण खेळ देखील कंप्लीट झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस 53 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्कोर आपल्याला एकूण पाहायला मिळतोय 18 या आकड्यावरती. या ठिकाणी स्ट्राईकला असतील गोलंदाजीसाठी दिलीप पाटील या ठिकाणी आलेले आहेत. आणि पाहूया आता या ठिकाणी किती धावा खर्च केतील. खरं तर आतापर्यंत 53 धावांचा पिछा करत असताना संघाची धावसंख्या 18 झालेली आहे. तिसरं षटक या ठिकाणी दिलीप घेऊन येत आहेत. हालांकि दिलीप ने अभी तक काफी बढ़िया गेंदबाजी की है. और देखिए फील्डिंग को फिर से एक बार थोड़ी सी बदलते हुए ऑन साइड पर देखिए अब तक का स्कोर 18 हो चुका है. डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. डीप मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है. साथ ही साथ डीप फाइन लेग पर और लॉन्ग ऑन रीजन में खिलाड़ी तैनात है. लगभग 5 खिलाड़ी ऑन साइड पर तैनात है. और ऑफ साइड पर देखिए केवल 4 खिलाड़ी. इस बीच ये देखिए बल्ले पर ठीक तरीके से नहीं ले पाए. हालांकि खेलना चाहते थे ड्राइव लेकिन ऊपरी सिरा लगा गेंद. शॉर्ट थर्ड मैन पर खिलाड़ी तैनात थे और एक आसानी के साथ 1 रन पूरा किया. पहली गेंद डॉट थी और इस बीच हमने देखा प्रहार करने की कोशिश थी लेकिन ठीक तरीके से बल्ले पर नहीं ले पाए. स्ट्राइक पर रहेंगे सर्वेश. दिलीप फिर से एक बार अपने गेंदबाजी ट्रैक पर सामना करेंगे सर्वेश. और इस बीच देखिए गुडलेन पर टप्पा खाने के बाद क्या रफ्तार से गेंद को किया था. काफी जबरदस्त यहां पर पेस निर्माण किया था अपने गेंदबाजी में. ऑफ स्टंप के बाहर गेंद को किया और गेंद जो है सीधी विकेट कीपर के हाथों में. कोई रन नहीं.
इस बीच कुछ इसी प्रकार की गेंदबाजी करनी होगी दिलीप को। ये देखिए बल्ले के बीचों बीच लिया, बल्ले के मध्य से खेला और गेंद सीधी लॉन्ग ऑन के सर के ऊपर से 6 रनों के लिए। क्या बढ़िया स्ट्रोक, जांचा परखा पढ़ा और बल्ले के मध्य से पूरी ताकत अपनाई थी स्ट्रोक के पीछे और गेंद सीधी लॉन्ग ऑन रीजन में 6 रनों के लिए। दिलीप ने अब तक 4 गेंदें फेंकी है और 7 रन खर्च किए हैं अपने ओवर में। सर्वेश द्वारा क्या बढ़िया स्ट्रोक, सर्वेश उम्दा खिलाड़ी है, खराब गेंद का फायदा जरूर उठाते हैं, मौका मिला और रडार में गेंद आई, उसका पूरा फायदा उठाया, लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए भेज दिया। इस छक्के की मदद से स्कोर हो चुका है 25, 2 विकेटों के नुकसान पर। इस बीच फिर से एक बार दिलीप गेंदबाजी के लिए तैयार होते हुए सामना करेंगे सर्वेश, जो कि अभी अभी उन्होंने काफी बड़ा स्ट्रोक खेला था। इस बीच तेज करार गेंद थी, अपील जरूर की है लेकिन अंपायर टच से मस नहीं। दबाव में लाने की कोशिश यहां पर बल्लेबाज को, लेकिन अच्छा गति परिवर्तन किया था दिलीप ने, काफी बढ़िया रिलीज करते हैं गेंद को। इस बीच हमने देखा ब्लॉक होल में गेंद थी ऑफ स्टंप के बाहर, जिसे ड्राइव करने की कोशिश थी लेकिन कोई संपर्क नहीं कर पाए। अब तक जिन्होंने 5 गेंदें फेंकी है जिसमें 7 रन खर्च किए हैं। इस बीच ये देखिए अपने फॉलो थ्रू में इस गेंद को कैच पकड़ाया और ये आउट हो चुके हैं बल्लेबाज। काफी महत्वपूर्ण विकेट यहां पर चटकाया है दिलीप ने। लालच में आए, आमंत्रित किया था लेकिन हमने देखा बल्ले से गेंद को टकराने दिया, लेकिन चाहिए वैसी गेंद बल्ले पर नहीं आई थी, ऊपरी सिरा लगा और काफी बेहतरीन कैच दिलीप ने अपने फॉलो थ्रू में लिया, आखिरी गेंद पर विकेट चटकाया। 3 ओवर की समाप्ति, स्कोर हो चुका है 3 ओवर के समाप्ति के बाद 3 विकेटों के नुकसान पर 25। धावसंख्या आतापर्यंत 25 झालेली आहे। तर अजूनही नक्कीच 12 चेंडू शिल्लक आहेत, 28 धावेची गरज आहे। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन म्हात्रे आलाय, एक अप्रतिम आणि दर्जेदार खेळाडू आहे। दरम्यानचा हा चेंडू आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळाला चेंडू, आणि बघतो आपण दरम्यान बॅटचा संपर्क अजिबात झाला नाहीये, भरपूर सुंदर लेन देखील पाहायला मिळते। डॉट ने दरम्यान सुरुवात होणार नाही कारण का व्हाईट बॉल असणार आहे। लेंथ थोडीशी आपल्याला चुकीची पाहायला मिळाली। एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 26, 27 धावेची अजूनही गरज आहे। 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, चांगली मॅच मात्र ही आपल्याला पाहायला मिळणार आहे। हा दरम्यान फुल टॉस होता, टर्न केला आहे ऑन साइडला, हा फटका तिथे स्वर्लक मध्ये फिल्डर उपस्थित आहेत, फिल्डिंग चांगली झाली आहे, उचलून फेक करेपर्यंत धाव मात्र फक्त एक सिंगल मेल। सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे, स्कोर एकूण 27 आकड्यावरती विजयासाठी अजूनही 26 धावेची गरज आहे। 11 चेंडू शिल्लक आहेत, मात्र भरपूर स्लो आतापर्यंत खेळ सुरू आहे। थोडंसं दरम्यान गती द्या खेळाला,
एवढ्या दरम्यान आपण जर धीमा गतीने खेळले तर मात्र मॅचेस आपल्याला सर्व कंप्लीट करता येणार नाहीयेत. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. चला घाई करा प्लीज. फिल्डिंग करणारी टीम सहकार्य करा दादांनो. गोकुल सर, बघा दादांनो, एकाने जर कॅप्टनशिप केली तर जरा बरं पडेल, म्हणजे तुम्हाला फिल्डिंग देखील लगेचच लावता येईल. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल झाला. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. स्कोर एकूण आपल्याला दरम्यान पाहायला मिळतोय 28 आकड्यावरती. विजयासाठी अजून या मॅच मध्ये बघतो आपण 25 धावेची गरज. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11-25 इक्वेशन. सामना जिंकण्यासाठी मॅच आपल्याला अजून बॅलन्स पाहायला मिळते. पूल करायचं होतं चेंडूने, बॅटचा बरोबर संपर्क झाला नाही. तिकडे फिल्डर होते उपस्थित, मात्र खराब फिल्डिंग झाली आहे. झेल ड्रॉप झालाय. चेंडू चुचून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत धावून कंप्लीट करत असताना 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. स्कोर एकूण आपल्याला दरम्यान पाहायला मिळतो 30 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही या मॅच मध्ये 23 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि धावा बनवायच्या आहेत 23. 10-23 इक्वेशन. सामना आपल्याला अजून या दरम्यान बॅलन्स पाहायला मिळतोय. मात्र हा षटक भरपूर महत्वाचा असणार आहे. इथनं चांगली जर बॉलिंग झाली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल बॉलिंग करणाऱ्या टीमचा, आणि बॅटिंग चांगली झाली तर बॅटिंग करणारा संघ पुन्हा दरम्यान या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल. फटका चांगला होता तिथं. फिल्डिंग देखील आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळते. चेंडू शिस्तून फेक करेपर्यंत धाव येत मिळणार एक सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 31 धावा. अजून या मॅच मध्ये विजयासाठी 22 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9-22 इक्वेशन असणार आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस बदल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका तर हवेत खेळले. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. झेलची संधी आणि अप्रतिम झेल आणि संपल्या मैदानाच्या आतमध्ये रोशन मात्रेचा खेळ. मोठा धक्का लागत असताना आता मात्र रिद्धी सिद्धी ग्रुप या टीमला फलंदाज बाद. After 4 overs, the score बावीस धावीची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 या मॅच मध्ये. 8-22 इक्वेशन असणार आहे. न्यू बॅटर नवनीत उमराडकर यांच्याकडनं यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे. अमर पाटील यांच्याकडनं पारितोषिक नक्कीच 3 षटकारांसाठी हजरबाचं बक्षीस आहे.
नवनीत साठी नक्कीच पारितोषिक असणार आहे. आणि रनआउट बॅटर बाद झालेला आहे आशिष. सर नवीन बॅटर या लगेच मैदानाच्या आतमध्ये. बघा जरा 12th मॅन एक बसवा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, थोडं सहकार्य करा. सुनील पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे दर्शन मडवीसाठी. बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर जर इथनं मारले गेले तर 1000 रुपयाचा बक्षीस आहे. सिक्सर नक्कीच इथनं या मॅच मध्ये जर हा सामना जर जिंकायचा असेल तर षटकार मारणं गरजेचं आहे, सिक्सर मारणं गरजेचं आहे. 7-21 ची गरज. मयूर पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे नवनीत साठी 500चं 3 चेंडू 3 षटकार. बक्षीस आहे. स्वप्नील पाटील यांच्याकडनं देखील पारितोषिक आहे नवनीतसाठी 3 चेंडू 3 षटकारांसाठी. या दरम्यान पारितोषिक होतं, मात्र इथनं हा शेवटचा अंतिम चेंडू होता आणि आलिया या देखील चेंडूवरती विकेट. आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी 21 धावेची गरज आहे मॅच मध्ये. नक्की थोडीशी घाई करा. 6 चेंडू विजयासाठी 21 धावेची गरज रिद्धी सिद्धी ग्रुप या टीमला. चार ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 32, 5 विकेटों के नुकसान पर. गेंदबाजी के लिए यहां पर गेंदबाज आ चुके हैं अभी, जिनका नाम है दिलीप. इससे पहले दिलीप ने गेंदबाजी की थी, केवल 7 रन अपने ओवर में खर्च किए थे. एक महत्वपूर्ण विकेट लिया था और फिर से एक बार गेंदबाजी के लिए दिलीप को लाया गया है आखिरी ओवर के लिए. और जिनका सामना करेंगे नवनीत यहां पर सामना करेंगे. न्यूयॉर्क की पहली गेंद और ये देखिए शरीर से टकराई जरूर, लेकिन यहां पर लेग बाइस का इशारा आता हुआ अंपायर का. साथ ही साथ 1 रन तो प्राप्त किया बल्लेबाजों ने. काफी अच्छी गति से यहां पर गेंदबाजी करते हैं दिलीप. रेगुलर क्रिकेट में काफी अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन करते हैं और इस बीच देखना होगा अभी फिर से एक बार अपने गेंदबाजी मार्ग पर तैयार होते हुए. ऑन साइड पर देखिए मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, स्क्वायर लेग पर है, फाइन लेग पर है. लगभग 5 खिलाड़ी तैनात है ऑन साइड पर. इस बीच आगे आकर खेला बल्ले के मध्य से और ये हवा में गेंद काफी देर तक. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात और ये क्या जबरदस्त बढ़िया कैच लिया. शैलेश मात्रे ने इस कैच को लिया है. एक्शन रिप्ले में भी देख सकते हैं आप किस तरीके से इस कैच को लिया गया. बढ़िया कैच लपका है. काफी देर तक हवा में गेंद थी, क्लियर नहीं कर पाए और नए बल्लेबाज अभी मैदान पर आते हुए जयदास आ चुके हैं, जिनके नाम में जय है. लेकिन देखना होगा यहां पर गेंदबाजी में बल्लेबाजी में किस तरीके से जय प्राप्त करेंगे. सुमित म्हात्रे की ओर से अगर जयदास यहां पर 3 छक्के लगाते हैं तो 2000 दिए जाएंगे. यावेळी पाहूया पुढचा चेंडू आणि ब्लॉक होल मध्ये चेंडू होता अतिशय चांगला, परंतु ऑफ ड्राईव्हला तेवढ्याच चांगल्या रीतीने खेळून काढले आणि दरम्यान पाहू शकाल आपण फक्त एका धावेतच समाधान मानावं लागेल. जयदास साठी सुवर्ण संधी आहे. जर 3 षटकार मारतायत तर 2000 दिले जातील. पाहूया आता या ठिकाणी पुन्हा एकदा दिलीप आपल्या गोलंदाजी ट्रॅक पर सज्ज होत असताना.
अतिशय सुंदर चेंडू होता, परंतु तेवढ्याच चांगल्या रीतीने चांगला फटका बॉल बॅक ड्राईव्ह केलाय आणि लॉंग ऑनला खेळाडू त्या ठिकाणी चेंडूला अडवेल. दरम्यान एक धाव सहजरित्या घेतली जात आहे. प्रकाश जोतातील सामने आपण पाहतोय. KPLचं हे 5वं पर्व, अतिशय भव्य दिव्य स्पर्धा आयोजित केलेली आहे. युट्यूबच्या माध्यमातून जे कोणी पाहत असतील त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेला हवे चेंडू आहे, मिस टाइम स्ट्रोक, परंतु एक्स्ट्रा कव्हर मधला खेळाडू 38 सर्कल मध्ये येतो आणि चेंडूला या ठिकाणी झेल घेतोय. राजन पाटील सुंदर झेल घेतलेला आहे. 40 प्लसचे खेळाडू अतिशय चांगली तरबेज फिल्डिंग करत असताना. आणि आपण पाहू शकाल धावसंख्या ही 33. एक औपचारिकता शेष आहे आता या सामन्यामध्ये. अल्पेश नवीन फलंदाज मैदानावर आलाय. दिलीप या ठिकाणी गोलंदाजी करतोय. मुभा देत नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी. आणि जवळजवळ आता या ठिकाणी पाहू शकाल रिद्धी सिद्धी ग्रुप हा पूर्णपणे बॅकफुटवर 53 धावांचा पिछा करत असताना जवळजवळ 7 गडी बाद झालेले आहेत. यावेळेला पाहू शकाल वाईट पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेसोबतच संघाची धावसंख्या 36. यावेळेला पाहूया हवे चेंडू आहे आणि अतिशय सुंदर झेल, अतिशय चांगला झेल. आणि सोबतच आता या ठिकाणी फलंदाज सुद्धा बाद झालेला आहे. यावेळेला पाहू शकाल धावसंख्या आणि सोबतच या ठिकाणी सामना जिंकलेला आहे प्रिन्स एंटरप्राइजेस संघाने. विजेता संघ